फर्स्ट टॉपिक बघा, रोटेशनल डायनॅमिक्स. फर्स्ट कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. एकदम सिंपल डेफिनेशन आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत, एकदम काही याच्यात विशेष नाही आहे जास्त. समजा जर मी असं एखादं सर्कल जर कन्सिडर केलं, करतोय ना या पद्धतीनं, याचा सेंटर इथं आहे आणि हा पार्टिकल या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून मूव्ह होतोय. तुम्ही कुठलीही डिरेक्शन कन्सिडर करू शकता. ही मी क्लॉकवाईज डिरेक्शन कन्सिडर केली आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन सुद्धा कन्सिडर करू शकताय. तर इथं जो पार्टिकल आहे तो पार्टिकल या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून मूव्ह होतोय. अशी जर मोशन असेल तर त्याला काय म्हणतात, तर सर्क्युलर मोशन असं म्हणतात. आता याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स, महत्वाच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या बघून घ्या. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. ही मोशन ऍक्सेलरेटेड मोशन आहे. ते असं म्हणण्यापाठीमागं कारण खरं तर 11वी मध्ये तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन सुद्धा अगदी व्यवस्थितपणे आहे. ह्यांनी काय सांगितले बघा, इट इज अ ऍक्सेलरेटेड मोशन बिकॉज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. प्रत्येक इन्स्टंटला डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी जी आहे ती चेंज होते. तर ती कशी चेंज होते ते बघा. समजा मी जर पार्टिकल इथं कन्सिडर केला, तर मला आता त्याची व्हेलॉसिटीची डिरेक्शन दाखवायची असेल तर ती मला अशा पद्धतीने दाखवावी लागेल, टँजन्शियल. समजा मी पॉइंट इथं कन्सिडर केला या ठिकाणी, इथून मला टँजन्शियल डिरेक्शन काढली पाहिजे व्हेलॉसिटीची, ती अशी. या ठिकाणी जर मी पार्टिकल घेतला तर इथं व्हेलॉसिटी या दिशेमध्ये असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही व्हेलॉसिटीची जी डिरेक्शन आहे ती काय होते, चेंज होते. म्हणून त्याला ऍक्सेलरेटेड मोशन असं यांनी म्हटलेलं आहे. इथं त्यांनी असं दिलेलं आहे. ऍक्च्युली याच्याही पेक्षा चांगलं असं आपल्याला सांगता येईल की हा जो पार्टिकल आहे या पार्टिकल वरती डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऍक्सेलरेशन ऍक्ट होतं. हे ऍक्सेलरेशन आहे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, आणि त्याचं डेरिव्हेशन सुद्धा तुम्हाला 11वी मध्ये आहे. हे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन किंवा रेडियल ऍक्सेलरेशन याची फक्त मॅग्निट्यूड लिहितोय मी इथं, ओमेगा स्क्वेअर इंटू आर व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज ऑल्सो इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. हे सगळे फॉर्म्युले किंवा यांची सिद्धता तुम्हाला 11वी मध्ये आहे, ते तुम्ही बघू शकताय. मग हे झालं सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, दॅट इज द ऍक्सेलरेशन विच इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. हे एक ऍक्सेलरेशन. आणि अजून एक प्रकारचं ऍक्सेलरेशन असतं, त्याला म्हणतात टँजन्शियल ऍक्सेलरेशन. ते आपण पुढच्या सेक्शन मध्ये त्याला आपण डिटेलमध्ये वेळ देणार आहे. त्याच्यानंतरची त्याची कॅरेक्टरिस्टिक सांगितलेली आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर हा जो पार्टिकल पी इथं दाखवलेला आहे त्याला एक रोटेशन कंप्लीट करायला प्रत्येक वेळेला सेम टाइम लागतो. मग ह्याने कसं सांगितलेलं आहे बघा, पिरियडिक मोशन बिकॉज पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अलॉंग सेम ट्रॅजेक्टरी इन सेम टाइम इंटरवल. तेवढ्याच टाइम इंटरवल मध्ये तो पार्टिकल तोच पाथ, ट्रॅजेक्टरी म्हटले. ट्रॅजेक्टरी म्हणजे इथं घ्यायचा सर्कम्फरन्स. पार्टिकल कसा मूव्ह होतोय, सर्कम्फरन्स वरून मूव्ह होतोय. मग त्या पार्टिकलचा मूव्ह होण्याचा पाथ त्याला म्हटलेला आहे ट्रॅजेक्टरी. त्याच्यानंतर त्यांनी इथं काही फॉर्म्युले दिलेले आहेत. हे बऱ्यापैकी सगळे फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या मोशन्स वेगवेगळ्या कन्सिडर कराव्या लागतील. एक आहे ट्रान्सलेशनल मोशन, म्हणजे स्ट्रेट लाईन, सरळ रेषेतली मोशन आहे. एक आहे ट्रान्सलेशनल मोशन, दुसरी आहे रोटेशनल, किंवा इथं आपण पहिल्यांदा त्याला सर्क्युलर मोशन असं आपण कन्सिडर करू स्पेसिफिकली. पण त्यांनी काय काय घेतले बघा, डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन. मग ट्रान्सलेशनल मोशन मधलं जर डिस्प्लेसमेंट असेल तर त्याला नोटेशन आहे एस बार. व्हेलॉसिटी काढायची असेल तर व्ही बार इक्वल टू, याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डी एस बार अपॉन डी टी.
व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. ऍक्सेलरेशन साठी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन. हे लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या सगळ्या पूर्ण सेक्शन मध्ये तुम्हाला लागणार आहेत. आता सर्क्युलर मोशन मध्ये आल्यानंतर थोडासा बदल करायचा आहे. डिस्प्लेसमेंटला नुसतं डिस्प्लेसमेंट म्हणायचं नाही, तर त्याला म्हणायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटीला म्हणायचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनला म्हणायचं आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. इथे मी शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. पूर्ण शब्द जो आहे तो असा आहे. याच्यामध्ये तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल कन्सिडर करावं लागेल थीटा. त्यानंतर व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याच्यासाठी नोटेशन वापरायचं आहे ओमेगा इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनला नोटेशन वापरायचं आहे अल्फा दॅट इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. हे असं या सगळ्या व्हेक्टर क्वांटिटीज आहेत, त्यामुळे तुम्ही यांना वेक्टर नोटेशन या पद्धतीने देऊ शकताय. त्यामुळे टर्म्स साधारण त्याच आहेत, फक्त ट्रान्सलेशनल मोशन असेल तर काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन असेल तर काय म्हणायचं, हे तेवढं जरा काळजीपूर्वक बघा. नेक्स्ट पॉइंट आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच एक फॉर्म्युला दिलेला आहे टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही बार इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार, वेअर आर बार इक्वल टू रेडियस वेक्टर आणि व्ही इक्वल टू आर ओमेगा, असं एक रिलेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ऍक्च्युली हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर याची आधी सिद्धता सुद्धा होती सिलेबसमध्ये, पण आता नवीन सिलेबसमध्ये त्यांनी नवीन सिलेबस म्हणून याची सिद्धताच त्यांनी काढून टाकलेली आहे. सगळ्यात पहिलं काम करूया आपण याची सिद्धता बघून घेऊया, जे तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे. त्यामुळे हे कुठेतरी बाजूला व्यवस्थितपणे घेऊन ठेवा आठवणीने. मी इथे एक सर्कल कन्सिडर करतोय या पद्धतीनं. या सर्कलचा सेंटर लाईन ड्रॉ करून घेतोय मी इथं थोडस. इथं त्याचा सेंटर कन्सिडर करतोय. सो कन्सिडर ए पार्टिकल विच इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथं सेंटर ओ, हा पार्टिकल पी आहे या ठिकाणी. कुठेही दाखवा तुम्ही, काय त्याला अडचण नाहीये. आता या पार्टिकलची पोझिशन दाखवण्यासाठी मला एक वेक्टर ड्रॉ करावं लागेल. असा घेतोय मी तो वेक्टर. मग हे अलॉंग द रेडियस हा जो वेक्टर आहे याला म्हणतात आर बार. हा रेडियस वेक्टर आहे. रेडियस वेक्टर सेंटर कडून त्या पार्टिकल कडे असतो. समजा मी दुसरा रेडियस वेक्टर जर दाखवायचं ठरवलं, समजा पार्टिकल या ठिकाणी आहे, तर इकडून इकडं हा अजून एक वेक्टर तुम्ही असा दाखवू शकता. हा सुद्धा रेडियस वेक्टरच असेल, मग त्याची मॅग्निट्यूड सेम असते, डिरेक्शन मात्र त्याची काय होते, चेंज होते. एवढं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण हे असं दाखवलेलं आहे. आता मला इक्वेशन पाहिजे व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा. मग त्याच्यासाठी थोडस आपल्याला बेसिक जरा थोडस मॅथमॅटिक्स मध्ये जावं लागेल. बघा या ठिकाणी मी काय करतोय, इथं हे असे दोन वेक्टर्स दाखवतोय. त्यांच्यातला अँगल दाखवतो इथं डेल्टा थीटा. त्याच्या समोरचा हा जो आर्क आहे हे लिनियर डिस्टन्स आहे, तिथं लिहितोय डेल्टा एस. आणि हे जो रेडियस आहे ती रेडियस कन्सिडर करतोय आर. मग यांच्यामधलं तुम्हाला बेसिक रिलेशन माहित आहे, अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हे जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर अँगल इथं दाखवलेला आहे डेल्टा थीटा.
त्याच्या समोरचा जो आर्क आहे त्याची व्हॅल्यू आहे डेल्टा एस आणि रेडियस आहे आर. मग याच्यावरून डेल्टा एस इक्वल टू आर इंटू डेल्टा थिटा हे असे येते. हे तुम्हाला माहिती आहे, हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे. अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस हे तुम्हाला 11वी मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये आहे. आता यांच्यातलं महत्वाचं जे रिलेशन आहे वेक्टर फॉर्मॅट मधलं ते हित आहे. डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार हे पक्क लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये सिक्वेन्स बदलायचा नाही. डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. हे जर तुम्ही दोघांना इंटरचेंज केलं, आर बार पहिल्यांदा डेल्टा थिटा बार नंतर, तसं जर केलं तर ते चुकीचं असेल. म्हणजे जर तुम्ही असं मांडलं ह्याला तर हे चुकीचं आहे. वेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह नाही. त्यामुळं ह्या दोन टर्म्सचा सिक्वेन्स तुम्हाला जर बदलायचा असेल तर तिथे तुम्हाला एक्स्ट्राचं मायनस साईन घ्यावं लागतं. मग हे तुम्हाला फिजिक्समध्ये इयत्ता 11वी मध्ये आहे. वेक्टर्स मध्ये बेसिक गोष्टी या दिलेल्या आहेत, त्या बघून घ्या. त्यामुळं हिथं महत्वाचं हे रिलेशन लक्षात ठेवा. आता तुम्हाला नेमकं त्यांनी विचारलंय काय हे जरा काळजीपूर्वक बघत चला. कारण परीक्षेमध्ये हे पण एकदा सेपरेट विचारून झाले आणि हे पण सेपरेट विचारून झाले. म्हणजे माझ्याकडे दोन प्रकारच्या सिद्धता पाहिजेत. एक म्हणजे ज्याच्यामध्ये वेक्टर प्रोडक्ट असेल, म्हणजे मला हे एक सिद्ध करायचं आहे व्ही बार इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार, आणि दुसरी सिद्धता आहे व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा. म्हणजे हे वेक्टर फॉर्मॅटमध्ये आहे, हे स्केलर फॉर्मॅटमध्ये आहे. त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थितपणे योग्य तो फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल. मी आता हे दोन्ही तुम्हाला सायमल्टेनियसली या ठिकाणी सोडवून दाखवतोय. आता बघा, आपल्याला हे प्रूव्ह करायचं, हे आपलं फायनल आन्सर असेल. तर याची सुरुवात वेक्टर फॉर्मॅटमध्ये इथून होईल. डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. इथे येणार डेल्टा एस इक्वल टू आर इंटू डेल्टा थिटा. इथं तुम्ही स्केलर क्वांटिटीमध्ये आर इंटू डेल्टा थिटा लिहिलं काय आणि डेल्टा थिटा इंटू आर लिहिलं काय, तिथं काय फरक पडत नाही. 2 गुणिले 3 लिहिलं काय आणि 3 गुणिले 2 लिहिलं काय, उत्तर यायच तेवढंच येणार आहे. हे स्केलर मधलं आहे. वेक्टर प्रोडक्ट मध्ये मात्र सिक्वेन्स बदलायला परमिशन नाही. मग आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला, हळूहळू याला आपण व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी या टर्म्स कडे घेऊन जायचं आहे. मग याला दोन्ही बाजूला मी डेल्टा टी न डिव्हाइड करतोय. डेल्टा एस बार डिव्हायडेड बाय डेल्टा टी. उजव्या बाजूला डेल्टा फक्त थिटा बरोबरच आहे, त्यालाच देऊन टाकायचं हे डेल्टा टी. आर बारला डेल्टा टी द्यायचं नाही. दोन्ही बाजूला कुणाला तरी एकालाच डेल्टा थिटा उजव्या बाजूला देता येईल. दोन्ही बाजूला डेल्टा टी न डिव्हाइड केलंय. इथं पण तसंच करायचं. आर इंटू डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. ज्याच्याकडे डेल्टा आहे त्यालाच डेल्टा द्यायचं. हे साधं सिंपल लक्षात ठेवा. आता याचं लिमिट घ्यायचं. लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0. लिमिट जिथं डेल्टा टी दिसतंय त्याच टर्मला द्यायचं. जिथं डेल्टा टी नाही त्याला लिमिट द्यायचं नाही. इथं असेल तसंच इकडं पण घ्यावं लागेल आता मला. इथं आर ला पुढे तसंच ठेवतोय. हे असेल. आता हे काय आहे, डेल्टा एस बार अपॉन डेल्टा टी आणि त्याचं लिमिट आहे. आता ह्याच्यात डेरिव्हेटिव्हचा थोडासा अजून एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला इथे लिहून देतो. लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0.
डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू dy अपॉन dx. असं जर डेल्टामध्ये जर लिमिट घेतलेलं असेल तर त्याचं कन्व्हर्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं. हे मॅथ्सचं बेसिक आहे. ही ग्रुपवाल्यांनी बघा आता ते कसं काय काय लक्षात ठेवायचं. मग इकडं काय बदल होणार, इकडं असं येणार ds बार अपॉन dt इज इक्वल टू इथे येणार डी थिटा बार अपॉन dt इंटू आर बार. हे असं घ्या. इकडल्या बाजूला घेताना ds अपॉन dt दिस इज इक्वल टू आर इंटू डी थिटा अपॉन dt हे असे. आता ह्या सगळ्या डेफिनेशन्स मगाशीच मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. हे आहे डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे येणार व्हेलॉसिटी. इथं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह म्हणजे येणार अँग्युलर व्हेलॉसिटी. हे असे. इथं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट हे येणार व्हेलॉसिटी व्ही इक्वल टू ह्याला आर लिहा, ह्याला ओमेगा लिहा. तुम्हाला जर हे विचारलं तर हे घ्या, हे पाहिजे असेल तर हे घ्या. फक्त याच्यामध्ये पक्क लक्षात ठेवा की ज्या वेळेला क्रॉस प्रोडक्ट आहे, व्हेक्टर प्रोडक्ट आहे, ओमेगा बार पहिल्यांदा पाहिजे, आर बार नंतर पाहिजे. हा सिक्वेन्स जर बदलला तर मार्क मिळणार नाही. त्यामुळे हे तेवढं काळजीपूर्वक लक्षात. आता आपण यांच्या प्रूफ्स बघितलेल्या आहेत. त्या प्रूफ व्यवस्थित करा. हे पण बघितलेलं आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. आता याच्यातल्या ज्या काही व्हेक्टर क्वांटिटीज आहेत अँग्युलर मधल्या, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन, तर यांच्या डिरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी हा रूल सांगितलेला आहे, राईट हँड रूल. मग काय सांगितलं बघा, ॲझ्युम दॅट ऍक्सिस ऑफ रोटेशन इज हेल्ड इन द राईट हँड. तो कशा पद्धतीने असेल हे बघा, या पद्धतीने आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. थोडस कलर वेगळा घेतोय मी. या पद्धतीने हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा जो आउट स्ट्रेचड थंब दिसतोय तो या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या बरोबर त्याला अटॅचड असा पाहिजे. आणि मग हे जे काही फिंगर्स आहेत, दीज फिंगर्स आर कर्लड. हे फिंगर्स असे कर्लड कंडिशन मध्ये असतील. आता इथं पार्टिकल कसा रोटेट होतोय किंवा ती बॉडी कशी रोटेट होते इथं दाखवले बघा. डिरेक्शन ऑफ रोटेशन इथं असं दाखवलं. म्हणजे इकडं कसं येणार, ते इकडून इकडे येणार. म्हणजे जर पार्टिकलचं रोटेशन या डिरेक्शन मध्ये होत असेल असं, तर त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी ती सुद्धा याच दिशेमध्ये, आउट स्ट्रेचड थंब तुम्हाला त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीची डिरेक्शन दाखवेल. त्यामुळे हा रूल लक्षात ठेवा, हा रूल तुम्हाला वापरावा लागेल. सो assume that axis of rotation is held in right hand with fingers curled around the axis. या ऍक्सिसच्या सभोवती फिंगर्स कर्लड केलेले असतील, इथं दाखवले बघा. ही जी डिरेक्शन आहे ही तुम्ही फिंगर्सची डिरेक्शन कन्सिडर करू शकताय. पार्टिकल सुद्धा तसाच मूव्ह होणार आहे. अँड थंब आउट स्ट्रेचड अलॉंग धिस ऍक्सिस. या ऍक्सिसच्या अलॉंग राईट हँडचा थंब असेल. If curled fingers denote the direction of rotation, then thumb denotes the direction of vector. जर कर्ल्ड फिंगर्स तुम्हाला पार्टिकलची रोटेशनची डिरेक्शन दाखवत असेल तर आउटस्ट्रेचड थंब तुम्हाला काय दाखवेल, व्हेक्टरची डिरेक्शन दाखवेल. आता इथं डेल्टा थीटा बार दाखवले म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. इथं ओमेगा दाखवले बघा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा हे या पद्धतीनं दाखवायचं आहे. हे मगाशी आपण रिलेशन वापरलेलं डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. मग आता हे जर मला इथं डायग्राम मध्ये जर दाखवायचे म्हटलं या सगळ्या गोष्टी, तर हा जो समोरचा आर्क जो आहे तो आहे डेल्टा एस बार. इथं जो अँगल आहे तो आहे डेल्टा थीटा. त्याला वेक्टर घेऊ शकताय तुम्ही, डेल्टा थीटा बार. आणि त्याची जी रेडियस आहे ती आहे आर. या पद्धती
हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट टर्म्स आहेत हे. रिलेशन डेल्टा थीटा बार पहिल्यांदा घ्यायचा आहे, आर बार नंतर घ्यायचं आहे, हे आठवणीने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं किरकोळ फॉर्म्युले दिलेले आहेत, लक्षात ठेवा. ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. मग ओमेगा कोण आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. ओमेगाचा बेसिक फॉर्म्युला कसा येईल बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिव्हायडेड बाय टाइम. टाइम मी कॅपिटल टी दाखवते म्हणजे त्याचा पिरियड आहे तो, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. मग एका रोटेशन मध्ये इथं अँगल किती कव्हर होईल? पूर्ण अँगल कव्हर होईल 360 डिग्री, 360 डिग्री. एक सर्कल म्हणजे किती असतं? 360 डिग्री असतं. आता थोडस बेसिक लक्षात ठेवा मॅथ्सचं. पाय रॅडियन, रॅडियन मध्ये अँगल मेजर करतात. पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री येते. मग 2 पाय म्हणजेच किती येणार? 360 डिग्री येणार. म्हणून इथं 2 पाय घेतले अंशात आणि डिव्हायडेड बाय मध्ये कॅपिटल टी घेतले. 1/t, 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी, स्मॉल एन. त्यामुळे हा पण फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. त्यामुळे फॉर्म्युले कसे येतात बघा, ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी, मग 2 पाय इंटू 1 कॅपिटल टी येणार. 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजेच 2 पाय एन. ओमेगा साठी असे फॉर्म्युले येतील. त्यामुळे हे सगळे फॉर्म्युले पहिल्यांदा कलेक्ट करावा. सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युल्यांशिवाय पुढे काही करता येणार नाही. त्यामुळे जेवढं जेवढं होतंय पूर्ण रोजच्या रोज तेवढं कम्प्लीट करत चला आणि फॉर्म्युले तेवढे आठवणीनं पाठ करा. नेक्स्ट डेफिनेशन बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इम्पॉर्टंट डेफिनेशन. So the circular motion in which speed of the particle remains constant is called uniform circular motion. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये युसीएम असं सुद्धा म्हणतात. इथला शब्द प्रयोग लक्षात ठेवा, स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. स्पीड लिहू शकताय तुम्ही इथं कॉन्स्टंट मध्ये, मात्र व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट असं नाही लिहिता येणार. शब्द प्रयोग लक्षात ठेवा. अँग्युलर स्पीड पण चालेल, अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा चालेल, पण लिनियर व्हेलॉसिटी नाही चालणार. कारण लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन प्रत्येक इन्स्टंटला बदलत राहते. हे महत्वाचं लक्षात ठेवा. काय होतं नेमकं ते बघून घ्या. जर समजा मी हे सर्क्युलर मोशन जर कन्सिडर केली, प्रत्येक ठिकाणी जर मी तुम्हाला सांगितलं की पार्टिकलची व्हेलॉसिटी दाखवा, तर समजा ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये जर फिरत असेल तर इथं व्हेलॉसिटी अशी येणार, इथं व्हेलॉसिटी अशी येणार, इथं व्हेलॉसिटी या डिरेक्शन मध्ये येणार, इथं व्हेलॉसिटी अशी येणार. मग प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते, ही पहिली गोष्ट. आणि व्हेलॉसिटीची डिरेक्शन कॉन्स्टंटली बदलत राहते, हे लक्षात घ्या. अँग्युलर व्हेलॉसिटी नाही बदलत. का बदलत नाही ते पण लक्षात घ्या. अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी समजा जर मी हा पार्टिकल असा दाखवला आता या ठिकाणी, त्याचा जो ऍक्सिस आहे तो जर ऍक्सिस मी इकडे दाखवला असता, तर याच्यामध्ये पार्टिकल जोपर्यंत असा फिरतोय तोपर्यंत ओमेगाची डिरेक्शन अशीच राहणार. ओमेगाची डिरेक्शन बदलत नाही. इथं जर दाखवायचं म्हटलं तर इथं ह्या पॉइंट मधून परपेंडिक्युलर बाहेर काढलं पाहिजे, ते नाही दाखवता येणार इथं आपल्याला. म्हणून इथं त्याला वेगळी हीच डायग्राम इकडे अशी दाखवली. आणि ह्याच्यामध्ये जर लिनियर व्हेलॉसिटी दाखवा म्हणून जर सांगितलं तर तुम्हाला असं दाखवायला, टँजेन्शियल दाखवावं लागेल या पद्धतीने. ह्या व्हेलॉसिटीच्या डिरेक्शन्स आहेत. पार्टिकल असा रोटेट होतोय अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये, अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन इकडे येते. त्यामुळे ही व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन कॉन्स्टंटच राहते. त्यामुळे या डेफिनेशन मध्ये तुम्ही लिनियर स्पीड लिहू शकताय, लिनियर व्हेलॉसिटी लिहू शकत नाही. अँग्युलर स्पीड लिहू शकताय, अँग्युलर व्हेलॉसिटी पण लिहू शकताय. त्यामुळे ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा.
व्हेक्टर क्वांटिटीची, अशा व्हेक्टर क्वांटिटीज ज्यांची डिरेक्शन बदलते त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट राहत नाहीत. व्हेक्टर क्वांटिटी कॉन्स्टंट राहण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी लागतात. एखादी व्हेक्टर क्वांटिटी डिफाईन करायला तुम्हाला काय काय लागतं? मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शन, हे दोन्ही पण लागतं. मग ह्या दोन्ही गोष्टी जर कॉन्स्टंट राहत असतील तरच ती फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट राहते असं म्हणता येईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, डेफिनेशन मध्ये गडबडीत हे शब्द चुकू शकतात. नेक्स्ट पॉइंट बघा. द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ऍट एव्हरी इन्स्टंट. आपण मगाशी सांगितलं हे, ह्याच्यामध्ये काय वेगळं काय, ह्याच्यामध्ये आता काय सांगायचं नाहीच आहे. मगाशी काय काय सांगितलं होतं? पार्टिकलची व्हेलॉसिटी इकडे दाखवली होती. कलर चेंज करतोय थोडंसं त्याचं. हे बघा, या दिशेमध्ये दाखवली होती, इकडे दाखवली होती. ही डिरेक्शन टँजन्शियल असते. टँजन्शियल म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंटच्या ठिकाणी टँजंट दाखवावा लागतो. आणि डिरेक्शन कुठली पकडायची? पार्टिकल ज्या दिशेत फिरतोय त्या डिरेक्शन मध्ये दाखवायचं. द व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजन्शियल टू द पाथ. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे डायरेक्ट, सेंट्रिपिटल ऑर रॅडियल ऍक्सेलरेशन. हे तुम्हाला 11वी मध्ये याची सिद्धता आहे, बघून घ्या. ही त्याची इन टर्म्स ऑफ व्हेक्टर हा त्याचा फॉर्म्युला आहे, त्याची व्हॅल्यू आहे. जर त्याची मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर असा फॉर्म्युला, हा पण फॉर्म्युला मी मगाशी लिहून दिलेला आहे. याची आपण सेपरेट एक डायग्राम काढू आणि याच्याबद्दलची जरा डिटेल्स आपण याच्यामध्ये बघूया. आपण त्यासाठी पहिल्यांदा मी एक सर्कल तयार करून घेतो इथं. सर्कलचा सेंटर मी या ठिकाणी कन्सिडर करतोय. आणि आता मला याच्यामध्ये वेगवेगळ्या डिरेक्शन्स मला दाखवावे लागतील. जर मी याच्यामध्ये रेडियस वेक्टर जर दाखवला तर तो रेडियस वेक्टर असा दाखवावा लागेल. पार्टिकल इथं आहे, पार्टिकल पी. आणि जर मला याच्यावरतीच सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा रेडियल ऍक्सेलरेशन ज्याला म्हणतात त्याची जर डिरेक्शन दाखवायची असेल तर मी कलर थोडासा फक्त वेगळा घेतोय, तो मला इकडून इकडे दाखवावा लागेल. लक्षात ठेवा, हे दोन कोण कोण आहेत ते माहित असू दे. असं दाखवतोय. मग ह्याच्यामध्ये रेडियस वेक्टरची जी डिरेक्शन आहे ती अशी आहे, आर बार, पार्टिकलच्या दिशेमध्ये. आणि ही रेडियस वेक्टरची डिरेक्शन आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची डिरेक्शन पार्टिकल कडून सेंटर कडे आहे. मग ह्या जर दोन डिरेक्शन्स जर तुम्ही व्यवस्थित जर बघितल्या तर त्या एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहेत. त्यामुळे याचा जर फॉर्म्युला तुम्ही जर नुसती व्हॅल्यू लिहिली तर नुसत्या व्हॅल्यू मध्ये तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता. पण हेच जर तुम्हाला व्हेक्टर फॉर्मॅट मध्ये जर मांडायचं असेल तर ऍक्सेलरेशन आणि रेडियस वेक्टर आर बार अपोजिटली डिरेक्टेड आहेत, म्हणून इथं मायनस साइन घ्यावं लागतं. हेच जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ व्ही जर पाहिजे असेल तर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर घ्यावं लागतं. आता व्हेक्टर क्वांटिटी छेदामध्ये लिहित नाहीत, त्यामुळे काय करतात, त्या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर एक पुढे त्या ठिकाणी घ्यावा लागतो तुम्हाला. त्यामुळे हा युनिट वेक्टर मी या ठिकाणी लिहिलेला आहे फक्त त्याची डिरेक्शन दाखवण्यासाठी. फार याचा गोंधळ होत असेल तर ह्याला नंतर फक्त इथं काय करा, इकडल्या बाजूला सरळ स्केलर क्वांटिटी वापरा आणि असं लिहून टाका. सर मला बघू आपण नंतर कशा पद्धतीने आणखीन काय काय घेता येते ते. त्यामुळे हे सगळं डेरिवेशन पूर्ण डिटेलमध्ये सगळं डेरिवेशन तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये आहे, हे व्यवस्थित करा. पण आता इथं सगळं डिस्कशन सगळं तेच सुरू आहे याच्यामध्ये बघा इथं. सो धिस सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ज्याचे इथं फॉर्म्युले लिहिलेले आहेत, इट इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन.
त्या सर्कलच्या सेंटरकडे याची डिरेक्शन असते. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणायचंय. त्याचं कन्व्हर्शन परत फोर्स मध्ये होतं. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग जर ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल असेल तर फोर्स पण कसला असणार? सेंट्रिपिटल फोर्स असणार, जी याच्यातली एक अतिशय महत्वाची अशी कन्सेप्ट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे नॉन युसीएम म्हणजेच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग याच्यामध्ये काय बघा, इन नॉन युसीएम स्पीड डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. आपण युसीएम मध्ये सांगितलं होतं स्पीड कॉन्स्टंट असतं. याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट राहत नाही. व्हेलॉसिटी कशी असते? व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर हे प्रेझेंट असतं. बट इट्स मॅग्निट्यूड इज नॉट कॉन्स्टंट. त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहत नाही, कारण स्पीड कॉन्स्टंट नसतं. शिवाय त्याला अजून एक कंपोनंट त्या ठिकाणी ऍड होतो. इट ऑल्सो हॅज टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. हे फार महत्वाचं आहे, हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे हे जरा व्यवस्थित करा. आणि हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला असा आहे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन एटी इक्वल टू आर इंटू अल्फा. आता हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपण परत एकदा आणखी एक डायग्राम काढून आपण याचे डिटेल्स जरा बघणार आहे. हे फार महत्वाचं आहे, याच्यावरती क्वेश्चन येतो परीक्षेमध्ये, सीईटीला पण क्वेश्चन येतो. समजा या ठिकाणी तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. त्याचा सेंटर फाइंड आउट करूया करेक्टली. हा त्याचा सेंटर आहे. आता पार्टिकल पहिल्यांदा मी कन्सिडर करतोय या ठिकाणी प्रेझेंट आहे, पॉइंट पी. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर तो पॉइंट पार्टिकल कुठेतरी पुढं या ठिकाणी जाईल, पी डॅशच्या ठिकाणी. मग आता यांच्या ठिकाणी त्यांच्या व्हेलॉसिटीज दाखवा म्हटल्यानंतर इथं एक असा कंपोनंट दाखवला पाहिजे, व्हेलॉसिटी व्ही. त्यानंतर याची लिनियर व्हेलॉसिटी ती अशी दाखवली पाहिजे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे म्हणून सांगितलंय. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कसं असणार आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन या दिशेमध्ये असणार आहे, डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. याला तुम्ही सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पण म्हणू शकताय, रेडियल ऍक्सेलरेशन पण म्हणू शकताय. हे डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर असतं. आणि व्हेलॉसिटी, ही जी व्हेलॉसिटी आहे ही जर कॉन्स्टंट नसेल तर अजून एक प्रकारचं ऍक्सेलरेशन क्रिएट होतं, ते म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ते या दिशेत असतं. त्यामुळे ए टी ची ही डिरेक्शन आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची ही डिरेक्शन आहे. मग याच्यामधलं जे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे, किंवा ज्याला तुम्ही रेडियल ऍक्सेलरेशन पण म्हणू शकताय, त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर, किंवा यालाच तुम्ही व्ही स्क्वेअर अपॉन आर असं पण लिहू शकता. मात्र हे जे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे हे काय येतं? एटी इक्वल टू आर इंटू अल्फा असा त्याचा फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या, हे कधी नॉन युसीएम मध्येच हा पॅरामीटर येतो. हा जो पार्ट आहे ऍक्सेलरेशनचा तो फक्त आणि फक्त नॉन युसीएम मध्येच असतो. युसीएम मध्ये याची व्हॅल्यू 0 असते, हे लक्षात ठेवा. कारण युसीएम मध्ये हे स्पीड कॉन्स्टंट होतं, आणि हे स्पीड कॉन्स्टंट झाल्यामुळे ही व्हॅल्यू 0 होते. मग जर हे दोन्ही, म्हणजे थोडक्यात असं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल की युसीएम मध्ये फक्त एकच ऍक्सेलरेशन असतं, सेंट्रिपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन. आणि हेच जर तुम्ही नॉन युसीएम मध्ये जर आलात तर नॉन युसीएम मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पण असतं आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण असतं. आता ही जर दोन्ही टँजंट्स जर तुम्ही कन्सिडर केली तर मग ह्याचा रिझल्टंट कसा काढायचा? तर याचा रिझल्टंट काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा पॅरलेलोग्राम, आता इथं रेक्टँगल म्हणा किंवा काही घ्या, बेसिक आहे तो पॅरलेलोग्राम. पहिल्यांदा हा पॅरलेलोग्राम कंप्लीट करा. त्याच्यानंतर इथं त्याचा रिझल्टंट डायगोनल फाइंड आउट करा. आणि हा डायगोनल म्हणजे काय असेल?
इथलं रिझल्टंट ऍक्सेलरेशन असेल. त्यामुळे या रिझल्टंट ऍक्सेलरेशनसाठी तुम्हाला याचा फॉर्म्युला असा घ्यावा लागेल, दिस रिझल्टंट ऍक्सेलरेशन इक्वल टू सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन त्याचा स्क्वेअर आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन त्याचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. आणि हे ऍक्सेलरेशनचे दोन प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. युसीएम मध्ये फक्त एकाच प्रकारचं ऍक्सेलरेशन असतं. नॉन युसीएम मध्ये दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन असतात, सेंट्रिपिटल, टँजेन्शियल. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन युसीएम मध्ये नसतं, ते 0 होतं. कारण युसीएम मध्ये ओमेगा कॉन्स्टंट असतो. आणि अल्फा म्हणजे काय असते? अल्फा म्हणजे डी ओमेगा अपॉन डी टी. मग जर ओमेगा कॉन्स्टंट असेल तर डी ओमेगा अपॉन डी टी किती येणार? 0 येणार. कारण अँग्युलर व्हेलॉसिटी चेंजच होत नाही. त्यामुळे ही व्हॅल्यू, अल्फाची व्हॅल्यू 0 होते. आणि त्यामुळे तिथं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय फॉर्म्युला आहे? आर इंटू अल्फा. त्याच्यातलं अल्फा 0 झाल्यामुळं ही व्हॅल्यू 0 होते. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे व्यवस्थित करून ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट बघा. ही दोन वाक्य आहेत ती इम्पॉर्टंट, ह्यांना मार्क करून ठेवा आणि हे व्यवस्थित तयार पण करा. याच्यावरती एकदा एमसीक्यू विचारून झालेला आहे. इथे काय सांगितलं बघा, इफ ओमेगा बार इज इन्क्रीजिंग आणि इफ ओमेगा बार इज डिक्रीजिंग, डिरेक्शन ऑफ अल्फा बार. याचा अर्थ हा जो काही इथं जो काही पॉइंट सांगितलेला आहे तो कुणाशी संबंधित आहे? अल्फा बार म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या डिरेक्शनच्या संदर्भात आहे. त्यामुळे हा क्वेश्चन एकदा विचारून झालेला आहे 2 मार्काला सेपरेट. हे व्यवस्थित करा. इफ ओमेगा बार इज इन्क्रीजिंग देन डिरेक्शन ऑफ अल्फा बार इज सेम ॲज दॅट ऑफ ओमेगा बार. ओमेगा बार ज्या दिशेत आहे त्याच दिशेत अल्फा बार दाखवायचा. आणि जर ओमेगा डिक्रीज होत असेल तर अल्फा बार आणि ओमेगा बारची डिरेक्शन अपोजिट दाखवायची आहे. आपण सिंपल त्याची डायग्राम काढूया, बघूया त्याच्यामध्ये काय त्यांना नेमकं म्हणायचं आहे ते. इथं दोन वेगवेगळे तर याच्यामध्ये मला पहिल्यांदा ओमेगाची डिरेक्शन दाखवून घेतो. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इथं जो पार्टिकल आहे तो पार्टिकल जो रोटेट होणार आहे ती डिरेक्शन मी इथं सेम दाखवतोय. पार्टिकल अँटी क्लॉकवाईजच आपण कन्सिडर करणार आहे. मग इथं ओमेगाची डिरेक्शन ही अशी, इथं पण ओमेगाची डिरेक्शन ही अशी. त्याच्यासाठी राईट हँड रूल वापरा जो आपण मगाशी बघितलेला होता. ही ओमेगा बारची डिरेक्शन, ती डिरेक्शन बदलत नाही. आता ज्या वेळेला अल्फा येईल, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन, म्हणजे तिथं ओमेगा बदलणार. जर ओमेगा इन्क्रीज होत असेल म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते आणि ओमेगा डिक्रीज होत असेल तर अशा या दोन वेगवेगळ्या डायग्राम्स करतोय मी इथं. थोडासा कलर वेगळा घेतोय म्हणजे मग तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल काय करायचंय ते. जर ओमेगा इन्क्रीज होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन आणि अल्फाची डिरेक्शन सेम दाखवायची. या पद्धतीने. मात्र जर ओमेगा डिक्रीज होत असेल तर मग मात्र तो जो काय अल्फाची डिरेक्शन दाखवायची आहे ती बरोबर अपोजिट दाखवायची आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा परत त्यांनी हे असे दोन बदल केलेले आहेत. इफ ओमेगा इज इन्क्रीजिंग देन alpha and omega both are in same direction. If omega is decreasing, omega bar and alpha bar they are oppositely directed. अतिशय महत्वाचा पॉइंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, करून ठेवा ते.
नेक्स्ट पॉइंट बघा त्यातला. इफ अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा बार इज कॉन्स्टंट अँड अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन, all theta bar, omega bar, alpha bar will be directed along the axis. जर अँग्युलर एक्सेलरेशन कॉन्स्टंट राहत असेल तर हे सगळेजण एकाच दिशेमध्ये आहेत असं आपण कन्सिडर केलं तर ही जी पुढे दिलेली जी इक्वेशन्स आहेत ही तुम्ही डायरेक्टली युटिलाइज करू शकताय. तर ही सगळी इक्वेशन्स, ही 3 इक्वेशन्स तुम्हाला ऑलरेडी झालेली आहेत. व्ही फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी, ए एक्सेलरेशन, टी टाइम आणि यस एक दिसते बघा डिस्प्लेसमेंट. मग बदल काय करायचा, यस डिस्प्लेसमेंट आहे तर इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्या. व्ही फायनल व्हेलॉसिटी आहे, इथं फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी घ्यायचं. यू इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी घ्यायचं. एक्सेलरेशन ए आहे, अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा आहे. त्यामुळे ही इक्वेशन्स तयार करा आणि त्याला करेस्पॉन्डिंग बरोबर चिन्ह अँग्युलर क्वांटिटी किंवा सर्क्युलर मोशन मधल्या क्वांटिटीज वापरा. ही इक्वेशन्स तयार होतील. अतिशय महत्वाची इक्वेशन्स आहेत, व्यवस्थित तयार करून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे सेंट्रिपिटल फोर्स. मगाशी आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन बघितलं होतं. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतं, डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर असतं आणि ते रेडियस वरूनच ऍक्ट होतं. मग सेंट्रिपिटल फोर्स पण त्याच दिशेत असणार. डेफिनेशन बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज डिफाइन्ड ॲज द फोर्स which acts on particle performing UCM along radius. जो पार्टिकल युसीएम परफॉर्म करतोय त्याच्यावरती ऍक्ट होणारा हा फोर्स आहे. तो कसा ऍक्ट होतो, अलॉंग रेडियस ऍक्ट होतो आणि त्याची डिरेक्शन डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. व्हेरी 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 इम्पॉर्टंट डेफिनेशन, व्यवस्थित करून ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स कॅन बी डिफाइन्ड ॲज द फोर्स विच ऍक्ट्स ऑन पार्टिकल performing UCM along radius directed towards center of the circle. व्यवस्थित डेफिनेशन करा, इम्पॉर्टंट आहे. बघा, फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, हे तर माहितीच आहे तुम्हाला. फक्त आपण एक्सेलरेशनला सेंट्रिपिटल एक्सेलरेशन म्हटले, त्यामुळे फोर्सला काय म्हणायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. एक्सेलरेशन ज्या डिरेक्शन मध्ये असेल त्याच डिरेक्शन मध्ये तुम्हाला हा फोर्स सुद्धा कन्सिडर करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, समजा जर मी असं कन्सिडर केलं, इथं जर मी सर्क्युलर मोशन जर कन्सिडर केली, इथं त्याचा सेंटर, तर इथं जो सेंट्रिपिटल एक्सेलरेशनची जी डिरेक्शन आहे ती आपण कशी दाखवतो, पार्टिकल कडून इकडे दाखवतो. ही आहे सेंट्रिपिटल एक्सेलरेशनची डिरेक्शन. फोर्स सुद्धा याच दिशेमध्ये ऍक्ट होणार, हे लक्षात ठेवा. फोर्स याच डिरेक्शन मध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. मग इथं रेडियस वेक्टरची डिरेक्शन कशी आहे ती आठवते का बघा. रेडियस वेक्टरची डिरेक्शन अशी होती, बरोबर अपोजिट डिरेक्शन होती त्याची. परत एकदा दाखवतोय मी इथं या पद्धतीने. ही डिरेक्शन कुणाची आहे, रेडियस वेक्टरची. याचा अर्थ सेंट्रिपिटल एक्सेलरेशन ती इथं आहे, सेंट्रिपिटल फोर्स हे दोन्ही पण डिरेक्टेड टुवर्ड सेंटर आहेत. रेडियस वेक्टर मात्र अपोजिटली डिरेक्टेड आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा जो फॉर्म्युला आहे, ज्यावेळेला तुम्ही व्हेक्टर नोटेशन मध्ये जाताय त्यावेळेला तुम्हाला तिथं एक्स्ट्राचं मायनस साइन हे तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. आता आपला बेसिक फॉर्म्युला कसा आहे, फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. म्हणतं मी फोर्सला तसंच ठेवतोय, सेंट्रिपिटल फोर्स असं त्याला म्हणणार आहे आपण. मास इंटू एक्सेलरेशनचं सेंट्रिपिटल एक्सेलरेशन काय होतं, व्ही स्क्वेअर अपॉन आर. अजून एक फॉर्म्युला होता आर ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ही एक्सेलरेशनची व्हॅल्यू फक्त वापरायची त्याच्या, आणि मग तुम्हाला इथं असा फॉर्म्युला तिथं मिळून जाईल. फॉर्म्युला लक्षात ठेवा. मात्र ह्या डायग्राम मध्ये आता आपण बघितल्याप्रमाणे सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे, डिरेक्टेड टुवर्ड सेंटर आहे. मात्र जो रेडियस व्हेक्टर आहे
तो मात्र डिरेक्टेड आउटवर्ड्स आहे. यांच्या डिरेक्शन्स एक्झॅक्टली अपोजिट आहेत आणि या डिरेक्शनच अपोजिट असल्यामुळं इथं फॉर्म्युल्यामध्ये बघा तुम्हाला एक्स्ट्राचं मायनस साइन दिसेल. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट दिस सेंट्रिपिटल फोर्स अँड दिस रेडियस वेक्टर दे आर अपोजिटली डिरेक्टेड. मग इथं फक्त जरा थोडस लक्षात घ्या, आर जो आहे रेडियस वेक्टर तो वेक्टर क्वांटिटी आहे, ती छेदामध्ये आहे. वेक्टर क्वांटिटी कधीही डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये लिहायची नसते. म्हणून ह्याला काय केलंय, आर झिरो बार म्हणजे त्या आर बारच्या डिरेक्शन मध्ये असलेला युनिट वेक्टर त्यानं मल्टिप्लाय केलेलं आहे. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ही प्रोसेस आहे, ह्या मॅथमॅटिक्सच्या मेथड्स आहेत, प्रोसिजर्स आहेत, त्या प्रोसिजर्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. आता याच्यामध्ये अजून काही 1-2-3 पॉइंट्स आहेत, ते जरा तेवढे फक्त बघून घ्या. पहिलं सांगितलेलं आहे वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इज 0. अतिशय महत्वाचा पॉइंट. आता हे नेमकं 0 कसं येते त्यासाठी परत एकदा आपण इथं येऊया. आता बघा, हा सेंट्रिपिटल फोर्स दाखवलाय. पार्टिकल कसा मूव्ह होणार आहे, पार्टिकल जो मूव्ह होणार आहे तो असा मूव्ह होणार आहे या दिशेमध्ये. याचा अर्थ ही जी डिरेक्शन आहे ही डिरेक्शन आहे व्हेलॉसिटीची, म्हणजेच ही डिरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटची. बघा लक्षात येते का, कारण व्हेलॉसिटी म्हणजेच तुम्ही काय घेऊ शकताय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेऊ शकताय. मग मला वर्कडन फाइंड आउट करायचं आहे. वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला आहे एफ बार डॉट एस बार, म्हणजेच इथे येणार एफ इंटू एस इंटू कॉस थिटा, आणि थिटा हा एफ बार आणि ह्या एस बार मधला अँगल आहे. मग फोर्स इकडे आहे, या दिशेत आहे, डिस्प्लेसमेंट इकडे आहे. मग ह्या दोघांच्यात अँगल किती आहे, ह्या दोघांच्यात अँगल आहे 90 डिग्री. म्हणजेच हे काय होणार, एफ इंटू एस इंटू कॉस 90 डिग्री, आणि कॉस 90 ची व्हॅल्यू आहे 0, त्यामुळे हे वर्कडन काय होतं, 0 होतं. बघून घ्या कशा पद्धतीनं आहे ते, फार महत्वाच्या गोष्टी आहेत या. मग याच्याशीच रिलेटेड अजून एक पॉइंट आहे, जरा थोडंसं इथलं मी क्लिअर करून घेतोय. आता बघा परत एकदा, आता मला याच्यामध्ये टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. मग टॉर्क साठी मला काय काय लागेल बघा, हा फोर्स डिरेक्टेड टुवर्ड सेंटर आहे आणि ही डिरेक्शन कुणाची आहे, आर बारची डिरेक्शन आहे. मग हे दोन्ही पण एक्झॅक्टली अपोजिट आहेत. फोर्स या दिशेत आहे आणि रेडियस वेक्टर या दिशेत आहे, असे मी मुद्दाम असं दाखवतोय तुम्हाला. मग ह्या दोघांच्यातला अँगल किती येईल, या दोघांच्यातला अँगल येणार एवढा 180 डिग्री, म्हणजेच पाय. मग आता जर मला इथं अजून एक टर्म जर मी सांगितली, ती आहे टॉर्क. टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला, टॉर्क इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. इथं सुद्धा आर बार पहिल्यांदाच पाहिजे. मग टॉर्क टो बार इक्वल टू, ह्याची जर मला मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर याचा फॉर्म्युला असेल आर इंटू एफ इंटू साइन थिटा येणार आहे. मग थिटा आहे 180 डिग्री. थिटा जर 180 डिग्री असेल तर साइन थिटा येणार 0, त्यामुळे टॉर्क येतो 0. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा, नेहमी वर्कडन 0 असतं, टॉर्क सुद्धा 0 असतो. हे MCQ किंवा सीईटीचे अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, ते व्यवस्थित बघून ठेवा. त्यामुळे इथं वर्कडन त्यांनी 0 सांगितलेलं आहे. शिवाय त्यांनी पुढे आणखीन काय काय सांगितलंय बघा टर्म्स. UCM इज अन एक्सेलरेटेड मोशन, हे एक्सेलरेटेड मोशन आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. आणि दुसरं महत्वाचं वाक्य, विदाउट सेंट्रिपिटल फोर्स UCM इज नॉट पॉसिबल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर घडवून आणायची असेल तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स पाहिजेच. त्यामुळे हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज करायचं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स, अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. सेंट्रिफ्युगल फोर्स कॅन बी डिफाइन्ड ॲज द सिडो फोर्स, हे महत्वाचं आहे याच्यातलं.
डेफिनेशन मध्ये हा शब्द प्रयोग नसेल तर मार्क कट होईल. सिडो फोर्स हा तुम्हाला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये किंवा ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कन्सिडर करावा लागतो. हे न्यूटन म्हणजे आम्ही त्यांना साहेब म्हणतो प्रेमानं, तर साहेबांनी सांगितलेली ही कन्सेप्ट आहे. तर फ्रेम्स दोन प्रकारच्या आपण फिजिक्समध्ये कन्सिडर केलेल्या आहेत. एक आहे इनर्शियल फ्रेम आणि दुसरी आहे नॉन इनर्शियल किंवा त्यालाच ऍक्सेलरेटेड फ्रेम असं म्हणतात. मग आपण युसीएम ला मगाशीच काय म्हटले, ऍक्सेलरेटेड मोशन म्हटले. मग युसीएम ही ऍक्सेलरेटेड मोशन असल्यामुळं तुम्हाला तिथं फ्रेम कुठली वापरावी लागते, ऍक्सेलरेटेड फ्रेम वापरावी लागते. आणि ऍक्सेलरेटेड फ्रेम वापरली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त सिडो फोर्सेस कन्सिडर करावेच लागतात. मग त्यापैकी हा एक सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. मग सेंट्रिफ्युगल फोर्स हा सिडो फोर्स, काय काय जण त्याला इमॅजिनरी फोर्स पण म्हणतात. ऍक्च्युली तो इमॅजिनरी नाहीये, ते लिहिले बघा, बट नॉट अन इमॅजिनरी फोर्स. तो आपल्यावरती ऍक्ट होतो, आपल्याला तो जाणवतो सुद्धा, पण तो रिअल फोर्स नाही. तर कसला फोर्स आहे तो? नॉन रिअल फोर्स आहे. मग जरा 11वी मध्ये रिअल फोर्सची कन्सेप्ट दिलेली आहे. 3 प्रकारचे रिअल फोर्स सांगितलेत. त्यांची थेरी वापरून जर तुम्ही ते फोर्स एक्सप्लेन केले तर ते रिअल ठरतात. आणि असे काही फोर्सेस आहेत जे त्या 3 कॅटेगरीमध्ये बसत नाहीत. त्या फोर्सेसना आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे? सिडो फोर्समध्ये टाकलेलं आहे. So centrifugal force can be defined as the pseudo force which acts upon a particle performing UCM along radius. हे बऱ्यापैकी तेच आहे. युसीएम मध्ये जो पार्टिकल आहे त्याच्यावरती ऍक्ट होतो, अलॉंग रेडियस पण ऍक्ट होतो. मात्र कसा ऍक्ट होतो बघा, इट इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. सेंट्रिपिटल फोर्स कसा ऍक्ट होतो? डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होतो. मात्र सेंट्रिफ्युगल फोर्स कसा ऍक्ट होतो? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. बघा लक्षात येते का? मग ह्याचं एक तुम्हाला एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघा, हे अशा प्रकारचं काहीतरी यंत्रणा तुम्ही नक्की बघितलेली आहे. बघा कळतंय का काय आहे? मग हे जोपर्यंत, आता हे थोडस बाहेरच्या बाजूला गेले, इथं सेंटर आहे त्याचा या ठिकाणी. मग ज्या वेळेला हे फिरत नसतं त्यावेळेला ह्या ज्या वायर्स आहेत ह्या सरळ असतात. आणि आता हे फिरते, हे ज्या वेळेला फिरेल त्यावेळेला हे सगळे असे बाहेरच्या बाजूला असे फेकले जातात. हा जो आउटवर्ड डिरेक्शन मध्ये हा जो फोर्स ऍक्ट होतोय याला काय म्हणायचंय? सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणायचं. लक्षात घ्या, सेंट्रिफ्युगल फोर्स. मग हा आपल्यावरती, ह्या व्यक्तींच्या वरती, हे जे बसले तिथं ह्या अशा ह्या व्हीलमध्ये, त्यांच्यावरती ऍक्ट होतोच. फक्त त्यांच्यावरतीच ऍक्ट होत नाही. आपण आता बाय रोड जर समजा एखाद्या रस्त्यानं जर आपण चाललो आणि त्या ठिकाणी एकदम असा टर्न वगैरे, शार्प टर्न वगैरे जर समजा असेल त्या पद्धती, तर ती व्हेकल जर आपण कन्सिडर केली तर ह्या व्हेकल मध्ये जो काही पर्सन आहे त्या पर्सन वरती या डिरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतो, जर तो असा मूव्ह होत असेल तर. रोड जर स्ट्रेट असेल तर हा फोर्स ऍक्ट होत नाही. मग हा जो आउटवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि तो कुठल्या कॅटेगरीतला आहे? सिडो फोर्स आहे. याची डिरेक्शन कशी आहे? डिरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हेच या ठिकाणी आपण आता बघतोय. तर त्याच्याबद्दल आणखीन काय काय सांगितलेलं आहे बघा पुढे. इन मॅग्नेट्यूड, आता मॅग्नेट्यूड बघा आहे तोच फॉर्म्युला आहे, काय सुद्धा बदल नाही, फक्त मायनस साईन येणार नाही. इन मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन, इथं बघा, इथं सुद्धा मायनस साईन तुम्हाला दिसणार नाही. कारण आरबारची जी डिरेक्शन आहे तीच या फोर्सची सुद्धा आहे. आपण परत एकदा पाहिजे असेल तर आपण आरबार तयार करू एकदा, एकच मिनिट. जरा वेळ लागेल पण समजून घ्या व्यवस्थित कन्सेप्ट काय आहेत त्या. समजा जर मी इथं सर्कल दाखवलं असं या पद्धतीनं,
आता याच्यामध्ये मला डिरेक्शन दाखवायचे. रेडियस वेक्टर जर दाखवायचं असेल तर सेंटर पासून असं दाखवावं लागेल. हा झाला रेडियस वेक्टर. आता मला सेंट्रीफ्युगल फोर्स दाखवायचा आहे. तर सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा मला याच दिशेमध्ये दाखवावा लागेल. तो सुद्धा असाच येणार याच्यावर. थोडस मी त्याला त्याच्यापासून जरा बाजूला करतोय म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. मग हा कुठला फोर्स आहे? हा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. मग या दोघांच्या डिरेक्शन्स सेम असतात. मग या दोघांच्या डिरेक्शन जर सेम असतील तर त्यांच्या व्हेक्टर फॉर्म मध्ये तुम्हाला चिन्ह बदलायची गरज नाही. इथं प्लस वापरतात. बघा परत एकदा इथं अजून एक महत्वाचं, आर बार व्हेक्टर आहे पण तो छेदामध्ये लिहायचा नाही. त्याच्यासाठी काय करायचं? R0 बार युनिट वेक्टरनं त्याला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी जर लक्षात ठेवा. हे कदाचित MCQ वगैरे येऊ शकतं. सेंट्रीफ्युगल फोर्स मीन्स द नेट स्युडो फोर्स. तिथं ऍक्ट होणारा सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजेच काय असतो? नेट सिडो फोर्स असतो. म्हणजे सिडो फोर्सेस जर समजा एकापेक्षा जास्त असतील किंवा तिथं ऍक्ट होणारा टोटल सिडो फोर्स म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीपिटल फोर्स मीन्स द रिझल्टंट ऑफ ऑल रिअल फोर्सेस. त्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलं की सिडो फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स म्हटलं की रिअल फोर्स. एवढं लक्षात ठेवा. हेन्स फॉर सर्क्युलर मोशन रिझल्टंट फोर्स इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स घेतलाय बघा, मायनस साईन दिसते. मायनस साईन दिसलं की ओळखायचं सेंट्रीपिटल फोर्स. आणि फक्त हे मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार आहे त्याला फक्त अलीकडे घेतल्यानंतर प्लस होईल आणि याच दोघांची बेरीज त्यांनी अशी दाखवली. समेशन ऑफ ऑल रिअल फोर्सेस म्हणजेच तिथला रिझल्टंट फोर्स प्लस हा सेंट्रीपिटल फोर्स होता त्याला अलीकडे घेतल्यामुळे तो प्लस झाला आणि इकडे उजव्या बाजूला इक्वल टू 0 असं त्या ठिकाणी आलेलं आहे.